ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही मेरा ई KYC ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा जो डॅशबोर्ड आहे त्या ॲपचा तो दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये स्टेट जे आहे ते तुमचं निवडून घ्यायचं. आता याच्यामध्ये युजर आय डी पासवर्डसुद्धा आहे, पण युजर आय डी पासवर्ड अजूनही आपल्याला उपलब्ध नाही आहे. डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं. ठीक आहे. व्हेरीफाय लोकेशनवर इथं तुम्ही बघू शकता की लोकेशन व्हेरिफिकेशन फेल असा मेसेज तुम्हाला येईल. परंतु परत जर केलं तर तुम्हाला ते तुमचा आधार नंबर टाकण्याकरिता इथं येणार आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला टाकायचा आहे आधार नंबर. आता जनरेट OTP केल्यानंतर आपल्याला OTP आलेला आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता इथं OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर खालचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाचा तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमची माहिती इथं ओपन होते. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं नाव, तुमचं होम स्टेट, कार्ड नंबर म्हणजे RC नंबर, होम डिस्ट्रिक्ट आणि ई KYC अप्रूव्हल झाली किंवा नाही, किंवा आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर आणि ई KYCचं स्टेटस याच्यामध्ये दिसते. इथं Y किंवा N असे दोन ऑप्शन आहेत. Y म्हणजे झालेली आहे आणि N म्हणजे नाही झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची झालेली असेल तर नाही केली तरी चालते, पण झालेली नसेल तर तुम्हाला इथं करायचं आहे फेस ई KYCवर. ठीक आहे. तर इथं फेस ई KYCवर क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो आपला आधारचा डाटा आहे तो आधार शो होते आणि इथं तुम्ही बघू शकता की आपली आता KYC जी आहे ते डोळे चालू बंद करून करायचे. ठीक.